मंडळी, वळूयात एका धक्कादायक बातमीकडे। मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये हिंदीत बोलण्यावरून झालेल्या वादाच्या तणावातून एका मराठी विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं कल्याणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। 19 वर्षांच्या त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचं नाव अर्णव खैरे असे आहे। त्याचे वडील जितेंद्र खैरे यांनी या प्रकरणात कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे। या तक्रारीनुसार खैरे कुटुंबीय हे कल्याण पूर्वच्या तिसगाव नाका येथील सहजीवन रेसिडेन्सी या इमारतीत राहतं। अर्णव खैरे हा मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिकत होता। मंगळवारी तो कल्याणहून लोकलनं कॉलेजला निघाला होता। लोकलमध्ये गर्दी असल्यानं अर्णवनं हिंदीत थोडा आगे हो असं एकाला म्हटलं आणि त्यावेळी शेजारच्या 4-5 जणांच्या टोळक्यानं तुला मराठीत बोलता येत नाही का अशी विचारणा केली। इतकंच नाही तर तुला मराठीत बोलण्याची लाज वाटते का असं म्हणत अर्णवला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली। या घटनेनं घाबरलेला अर्णव हा ठाणे स्थानकावर उतरला आणि पुढच्या लोकलनं मुलुंडला गेला। पण मानसिक तणावाखाली तो कॉलेज अर्धवट सोडून दुपारी घरी परतला। त्यानं वडिलांना फोन करून आपल्यासोबत काय घडलं याची कल्पनाही दिली। अर्णवचे वडील जितेंद्र खैरे हे सायंकाळी 7च्या सुमारास घरी परतले असता त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता। त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीनं दार उघडलं। त्यावेळी अर्णवनं बेडरूममध्ये ओढणीनं गळफास घेतल्याचं आढळून आलं। त्यामुळे अर्णवला तातडीनं रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या धक्कादायक घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणात मराठी तरुण सहभागी आहेत की अमराठी याचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला। सकाळी ट्रेनमध्ये बसून जात असताना त्याला ट्रेनमध्ये धक्काबुक्की लागत होती आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतोय म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की भाई थोडा आगे धक्का दो, मेरे ऊपर धक्का आ रहा है। तर त्याच्या बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का, मराठी बोलायची लाज वाटते काय। आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत मला हे सांगत होता। पोलिसांना, आपल्या कोळसेवाडी पोलिसांना आम्ही तक्रार केलेली आहे आणि आम्हाला त्यांच्यावर भरोसा आहे, ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पद्धतीने। आणि कल्याणच्या अर्णव खैरेच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस उपायुक्त कल्याणजी घेटे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं आहे की कालच्या दिवशी ट्रेनमध्ये मुलगा जात असताना त्याचा गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारलं। त्याच्यात मानसिक तणाव खाली होता, पण त्या कारणास्तव त्यांनी घरी येऊन आत्महत्या केली असावी असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही EDRच्या दाखल केलेला आहे। आमच्या महिला पोलीस अधिकारी तोडकर तपास करीत आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गुरव साहेब आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास आमचा चालू आहे EDRचा। आणि अर्णव खैरेच्या आत्महत्या प्रकरणात मनसेचे कल्याण उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। घटना घडलेली, दुर्दैवी घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये जे आमचे मराठी तरुण जो त्याने आत्महत्या केलेली आहे त्याचा